ऊसाचे जे काही मॅच्युरिटी इंडायसेस आहेत त्यामध्ये एक आपण जे आहे ते हँड रिफ्रॅक्टोमीटरच्या सहाय्यानं ब्रिक्स तपासणी करतो. तर 1:1 रेशो जी काही म्हणतो तर तो या ठिकाणी मी दाखवेन. एकदम टॉपचं जे आहे ते आता ह्या ठिकाणचं जे आहे ते म्हणजे आता हा ऊस जो आहे तो नोव्हेंबरचं प्लांटेशन आहे 23 नोव्हेंबर 2024चं आणि आता सध्या 34 कांड्यावर ऊस आहे आणि ह्याचा एकदम टॉपच्या कांड्याचा ब्रिक्स जो आला आहे तो आहे 19.6. तर आता ह्याला तुरा फुटायची जी आहे ते प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे. म्हणजे आता ह्याच्यातून लवकरच इन्फ्लोरेसन्स जे आहे ते बाहेर पडेल. म्हणजे पूर्णपणे आहेच आता तो त्याच्यात त्या अवस्थेमध्ये आहेच आहे. तर आम्ही हे सगळं जे आहे ते ह्याची सगळी जी आहे ते ब्रिक्स तपासणी केली. खालच्या प्रत्येक ह्याला जे आहे ते कांड्याला 22+ ब्रिक्स हायेस्ट 22.9 पर्यंत जे आहे ते ब्रिक्स प्राप्त झालेला मी दाखवेन. इन्फ्लोरेसन्ससुद्धा या ठिकाणी जो आहे तो आलेला आहे. म्हणजे पलीकडे जे आहे ते ह्याला जो आहे तो तुरासुद्धा फुटलेला आहे. तर हे मॅच्युरिटी इंडायसेस आहेत आणि जे सायंटिफिक ह्याच्यात थेरॉटिकल भाषेमध्ये जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे 1:1 रेशो मेंटेन होतं आहे. कारण की 19.6 आणि 22 तसं पाहायला गेलं तर फार काही अशी काही मोठी तफावत नाही आहे. तर हे फक्त आपण ह्याच्यासाठी आहे की आता ही व्हरायटी आपल्या भागामध्ये नवीन आहे फुले ऊस 15-0-0-6. तर प्रति महिना म्हणजे हार्वेस्टिंगचं जे काही त्याचा जो काही सांगितलेला टाईम पिरियड आहे तिथून पुढं ब्रिक्समध्ये कशा पद्धतीनं वातावरणाचा जो काही फ्लक्च्युएशन होतं आहे त्या अनुषंगानं आम्ही काय करतो आहे की फील्डला ब्रिक्स तपासणी करणे आणि हेच सॅम्पल परत प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून त्याचं ब्रिक्स पोल प्युरिटी किती येते तर हे सुद्धा अभ्यास जो आहे तो ह्या माध्यमातून जो आहे तो करण्याच्या अनुषंगानं हे केलेलं आहे.